जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता रोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा विठ्ठल परवा तुहा माधव तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश कडे हरिला कृष्ण मने अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश काला वाटू एका काला वाटू एका काला वाटू एका काला वाटू एका वैष्णवे का संभ्रम वैष्णवने का संभ्रम वैष्णवने का संभ्रम काला वाटू एका वैष्णवने का संभ्रम
वैष्णवनिका संभ्रमा वैष्णवनिका संभ्रमा वाकुले या ब्रह्मादिका उत्तम लोकादातवो उत्तम लोकादातवो वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादातो उत्तम लोकादातो उत्तम लोकादातो काला वाटू एकामेका 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 वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णविका संभ्रम काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडी तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडे तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळीवीर गाडी आम्ही बळीवीर गाडे आम्ही बळीवीर गाडी काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका एकामेका काला वाटू एकामेका एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरिभक्तीपरायण अंकुश महाराज नाईक त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण चंद्रहार महाराज तो कंठी धरिला कृष्ण माने कुंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्ण माने 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 अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकामेका काला वाटू एकामेका जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका कंठी धरला कृष्ण माने कंठी धरला कृष्ण माने कंठी धरला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने प्रति धरिला कृष्ण माने अवगादने प्रकाश अवगादने प्रकाश काला वाटू एकामेका
काला वाटवे कामे जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवाने का संभ्रम वैष्णवाने का संभ्रम वैष्णवाने का संभ्रम वैष्णवनी का संभ्रम वैष्णवनी का संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम 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 प्रेमा
प्रेमा नाही माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णे गुणा नामा माझी वाणी तुझे वर्णे गुणा नामा माझी वाणी तुझे वर्णे गुणा नामा असे देई प्रेम काही कळा 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 सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः समचरण सरोजं चांद्र नीलांबुदाभं जगन्नेतपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपाणो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला संत श्रेष्ठ परात्मानं अनन्यं सदृशं गुरुं उग्रमन्त्रमृदं वन्दे तुकारामं हरिप्रियं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुम चालून चराना तुम चालून चराना तुम चालून चराना सेवक झालो तुम चालून चराना तुम चालून चराना तुम चालून चराना अहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा न करे वेरो यावरी न करावा आवेरो यावर नका करू आवेरो स्वामी तुकया देवा यावर नका करावा आवेरो यावर नका करावा आवेरो यावर नका करावा आवेरो कंठी धरिला कृष्णमणी अवगाजने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम सेवेसाठी निवडलेला भंग राजमान्य देशमान्य विद्वत्मान्य संतमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या काल्याच्या प्रकरणातील काल्याचा अधिकारी काल्याचा विषय आणि काल्याचं फल या अभंगामध्ये वर्णन करतात. विठाला 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 सेवा कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे की जालना परिसरातील सर्वच भावी भक्त घनसांगवी तालुका मला वाटतंय सर्वच माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सर्वच अधिकारी मंडळी गायनाचार्य असतील वादनाचार्य असतील सर्व कीर्तनकार महाराज मंडळी आहे. फक्त सेवा म्हणून तुकोबरायांच्या समोर आपल्याला सेवके करावे सांगितले काम ते ते हुतू पण कामाने या न्यायाने सेवा म्हणून करायची. मी काही विद्वान नाही ज्ञानी नाही. परवा दिवशी सेवा होती परंतु परमश्रद्धेय असणारे श्री गुरु बापूसाहेब महाराजांनी आज्ञा दिली काहीतरी मला अडचण आहे. आता तुम्ही आम्ही खेळीमेळी की या न्यायाने आपल्याला सेवा करायची आहे. वेळेमध्ये तीही तुम्ही 8 ते 10 टाइम दिलेला आहे. 8:30 वाजलेले आहे. 9:45 आपली सेवा संपू महाराज. विठ्ठला विठाला 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 विठाला. सर्वच मंडळी भाग्यवान आहेत की असं क्षेत्र तुम्ही सर्वच महात्म्याने त्या ठिकाणी निवडलेलं आहे की जगतामध्ये जर पाहिलं तर किती तीर्थक्षेत्र आहेत ते म्हणाल तुला कशासाठी महाराजांनी उभा केलेला आहे. सुरुवातीला सांगून गेलो मी विद्वान नाही ज्ञानी नाही. श्री गुरु आमचे भाऊ सांगायचे की जगतामध्ये एकूण तीर्थ आहेत 350 कोटी. आता एवढे मलाही माहित नाही तुम्हाला असतील तर आनंदाची गोष्ट आहे. काय म्हणतील का हो एवढेच का तीर्थक्षेत्र आहेत
पुराणामध्ये महाभारतामध्ये त्याचा विषय आलेला आहे की चिंतन जर करायचं झालं तर आपण का भाग्यवान आहेत. पहिली गोष्ट वर्णन शास्त्रामध्ये केलेली आहे. नाथराय सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तव परमभाग्याची संपत्ती. नाथराय वर्णन करतात की या देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला ही पहिली गोष्ट आहे. आपल्या देशाचं नावच असं आहे की भारत हे देशाचं नाव आहे, सर्वांना ज्ञात आहे. आणि भा नाम त्या ठिकाणी ब्रह्म आणि त्यामध्ये जे रम्माण होतात त्यांना म्हणायचं वारकरी. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वच आपण पुरुषोत्तम मासानिमित्ताने या ठिकाणी मला वाटतं 8 दिवस पुरुषोत्तम भगवंताची कथाही झालेली आहे, गाथा पारायणही झालेला आहे. महाराजांनी तुकोबऱ्यांचा गाथा म्हणजे वर्णनच सर्व संतांनी केलेलं आहे की चहुवेदाचे हे केले विवरण अर्थ ही गहन करुणिया. त्या महात भगवंता तुकोबऱ्यांचं माझ्यासारखा पामर काय वर्णन करणार आहे की जसं आपला परमात्मा आहे महाराज, भगवान कसा आहे शास्त्रामध्ये विचार आहे की अनादि अनंत आहे आणि परमात्माचा अनादि अनंत असल्यामुळे त्यांची भक्तही कशी आहेत महाराज, अनादि अनंत आहे. सर्वांना ज्ञात आहे. दुसरी सुरती तुम्ही आहात की भगवंताचं चिंतन करत असताना आपल्या वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये विचार आहे की परमात्मा कसा आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तो परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. आमचे नळोबराय म्हणतात जसा परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, तुकोबराय कसे आहेत. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. किंवा आमच्या रामेश्वर भट्टांना विचारा की जसा परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहेत तसेच तुकोबराय कसे आहेत. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. म्हणजे जसा परमात्मा आहे भगवंताकडे जे सामर्थ्य करतो अकृतम अन्यथा करतुम. सर्वांना श्लोक ज्ञात आहे. मोकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. की भगवान कसा आहे महाराज. करशील तरी नोई काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करी वाई. मजवरी भाग्यवान तुम्ही आम्ही सर्वच आहोत की आपल्या या सप्ताहामध्ये महाराज अनेक पर्व काळ आहेत. तुम्ही 7 दिवस ऐकलंच असेल अनेक महात्म्यांच्या मुखातून की पहिला पर्व काळ या वर्षी आहे संत श्रेष्ठ असणारी कैवल्य तेजोनिधी की माऊलींना अवतार घेऊन सप्तशतकोत्तर महोत्सव आहे, म्हणजे 750 वर्ष होऊन गेलेली आहेत. दुसरा पर्व काळ आपल्या या सप्ताहामध्ये आहे संत श्रेष्ठ असणारी नामदेव महाराज यांनाही पंढरी क्षेत्रामध्ये समाधी घेऊन त्या ठिकाणी 700 वर्ष होऊन गेलेली आहे. तिसरा पर्व काळ आपल्या सप्ताहामध्ये आहे संत श्रेष्ठ असणारे सावता महाराज यांनाही समाधी घेऊन यावर्षी त्या ठिकाणी 750 वर्ष होऊन गेलेली आहे. चौथा पर्व काळ वर्णन केलेला आहे की संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराज की यांनाही अवतार घेऊन यावर्षी 450 वर्ष झालेली आहेत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. किंवा महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर महाराज त्या ठिकाणी साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ. गेला अंतरीचा माळ, गेला अंतरीचा माळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ. गेला अंतरीचा माळ, गेला अंतरीचा माळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. तुकोबराय वर्णन करतात की जीवनामध्ये असे काही पर्व काळ आहेत की साधला हा पर्व काळ गेलांतरीचा मळ. सर्वांना ज्ञात आहे की काही पर्व काळ असे असतात महाराज त्या ठिकाणी की कपिला षष्ठी सारखा पर्व काळ 60 वर्षातून एकदा येतो. तर तो पर्व काळ जुन्या महात्म्याने पाहिला असेल, मी काही पाहिला नाही. त्यानंतर दुसरा एक पर्व काळ वर्णन शास्त्रामध्ये केलेला आहे की कुंभमेळे जे भरतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 12 वर्षातून एकदा पर्व काळ येतो. हे जो आपण उत्सव चालू आहे महाराज त्या ठिकाणी अधिक मास म्हणा, पुरुषोत्तम मास, मल मास किंवा सर्वांना त्या ठिकाणी कीर्तनकार असे सर्वांना ज्ञात असणारा धोंड्याचा महिना सर्वांनाच महाराज त्या ठिकाणी ज्ञात आहे. या अधिक मास महाराज त्या ठिकाणी 3 वर्षातून एकदा पर्व काळ आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या पर्व काळाचं वैशिष्ट्यच असं आहे महाराज, जे काही आपण साधना करू
गेले 7 दिवस तुम्ही त्या ठिकाणी काकडा भजन असेल, गाथा पारायण असेल, पुरुषोत्तम मास कथा असेल महाराज, जे काही साधन अन्नदाते असतील, जे काही आपापल्या महिला मंडळ असतील स्वयंपाकासाठी, जे आपल्या आपल्या पद्धतीने साधन ज्याने त्याने केलेलं आहे की त्याला अनंत पटीने या महिन्यामध्ये फल मिळतं. की वर्णन शास्त्रामध्ये केलेले उत्तम पुरुषस्तन्य परमात्मे तुदावृत किंवा पुराण पुरुषोत्तम योगुणाम त्या ठिकाणी वर्णनही शास्त्रामध्ये केलेलं आहे की असा अत्यंत या महिन्यामध्ये जे काही आपलं साधन होईल महाराज, भाग्यवान तुम्ही आहात. जे साधना आपल्याला या क्षेत्रामध्ये घडली असेल महाराज, अधिकस्य अधिकम फलम शास्त्र वर्णन करतं. मग ते साधन त्या ठिकाणी केव्हा पूर्ण होईल महाराज, की ज्यावेळी आपल्याला साध्याची प्राप्ती होईल. आणि आज त्या ठिकाणी विशेष पर्व काळ आहे महाराज, की आज काल्याच्या रूपाने आमचे भानदास महाराज वर्णन करतात की त्या ठिकाणी काला हा कोण देत महाराज, तुम्ही आम्ही नाही. की वर्णन करताना भानदास महाराज वर्णन करतात की भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. किंवा आमच्या जणबाई सांगतात की या पंढरी क्षेत्रामध्ये हा परमात्मा काय करतो महाराज, तेथे आशे देव उभा, 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 तेथे आशे देव उभा. दिशेचा नाची शोभा, नाची शोभा, तेथे आशे देव उभा, तेथे आशे देव उभा. नाची शोभा, नाची शोभा, ते आशे देव उभा, तेथे आशे देव उभा, तेथे आशे देव उभा. बोला तेथे आशे देव उभा. दिशेचा चरणाची शोभा, तेथे समाचरणाची शोभा, तेथे आशे देव उभा, तेथे आशे देव उभा, तेथे आशे देव उभा, तेथे आशे देव उभा. तेथे आशे देव उभा. दिशे समचरणाची शोभा. जणाबाई वर्णन करतात की या पंढरी क्षेत्रामध्ये मला संतवार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे आशे देव उभा. दिशे समचरणाची शोभा रंगभरी कीर्तनात प्रेमे हरिदासनाच. तर एकटाच परमात्मा आहे या पंढरी क्षेत्रामध्ये महाराज. एकही असा मठ नाही त्या ठिकाणी की अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मठामध्ये माऊलीचं मंदिर असो, तुकोबरायचं असो, नामदेवरायचं असो महाराज, सर्व ठिकाणी महाराज त्या ठिकाणी संतवार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. आणि नाथ महाराज तर याच्याही पुढे जाऊन वर्णन करतात की संवाद नाथ महाराज वर्णन करतात. कोणाचा, गंगाराम आणि गंगूबाईचा का नाही महाराज. आमचे सारखे महामूर्ख महाराज जगतामध्ये कोणाचाही संवाद सांगतात की संत श्रेष्ठ नाथ महाराज वर्णन करतात, संवाद वर्णन करतात. ऐसा संवाद कैलासगिरी गिरजेशी सांगे त्रिपुरारी, एका जनार्दनी सत्य निर्धारी, कीर्तन गजरी उभे तिन्ही देव. का आपल्या संप्रदायामध्ये कीर्तनकार उभे आहेत, टाळकरी उभे आहेत, फडावर पाहिलं मृदंगाचारी उभे असतात. आता आपल्या भागातली प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे महाराज. या पंढरी क्षेत्रामध्ये सर्वच त्या ठिकाणी जो आनंद भोगायचा आहे महाराज, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी, की या 7 दिवस सप्ताह याच्यासाठीच आपल्याला करायचं आहे महाराज, की सर्वांनाच या सप्ताहामध्ये सहकार्य करता येतं. तुकोबराय म्हणतात यारे यारे लहान थोर याती बलते नारी नर. बोला यारे यारे लहान थोर याती बलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणा, न लगे चिंता कोणा, न लगे चिंता कोणा. यारे यारे लहान थोर याती बलते नारी नर. करावा विचार, न लगे चिंता कोणाची,
यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवना तुकोबराय वर्णन करतात की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी किंवा सकळाशी ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे कलौतर हरी कीर्तनात किंवा व्यासवर्षी त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन करतात की या कलियुगामध्ये सर्व अधिकार शेव्य साधन जर काय असेल नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमन स्तन्नमामि हरिम परम की सर्व अधिकार शिव्या असे त्या ठिकाणी भजन आहे महाराज आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भजनाला एवढा त्या ठिकाणी महत्व आहे महाराज तुका म्हणे येथे भजन प्रमाण किंवा आमचे कबीर महाराज तर याच्याही पुढे जाऊन वर्णन करतात महाराज की ज्या ज्या आपण जर जीवनामध्ये येऊन भजन नाही केलं तर महाराज जीवनच व्यर्थ अनाडी दुनिया भजन बिना कैची तरी रे अनाडी दुनिया भजन बिना कैची तरी रे अनादि दुनिया भजन प्रमा कैसी अनादि दुनिया भजन प्रमा कैसी अनाडी दुनिया भजन बिना कैची तरी रे अनाडी दुनिया भजन बिना कैची तरी रे अनादि दुनिया भजन बिना कैसे करियो अनादि दुनिया भजन बिना कैसे जिंदे बाप को रोटी ना देवे मरे बाद पचतयो रामा मरे बाद मुठवल चावल धाबे धर के कौवा बाप बुलयो रे भजन बिना कैसी तरियो रे अनादि दुनिया भजन बिना कैसे करियो अनादि दुनिया भजन बिना कैसे करियो अनादि दुनिया भजन बिना कैसे करियो संत श्रेष्ठ कबीर महाराज वर्णन करतात की जीवनामध्ये येऊन जर आपण भजन केलं नाही भोजनाला जर प्राधान्य दिलं भोजनालाही द्यावं परंतु किती प्राधान्य द्यावं शास्त्र सांगतं काही गोष्टी अशा आहे शतं विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानाचरित लक्षं विहाय दातव्यम कोटिं तत्वा हरिं भजेत वर्णन शास्त्रकार करतात 100 काम टाकून काय करावं शतं विहाय भोक्तव्यम 100 काम बाजूला सारून अगोदर भोजन करावं म्हणून जे वारकरी असतात महाराजांनी काकडा केलेला आहे त्या ठिकाणी बिंबीच्या देठापासून की भजन झाल्याबरोबर त्यांना मग त्या ठिकाणी नलगी आंघोळी तोंड धुवावी गरज नाही महाराज सर्व अधिकारी तुम्ही जाणकार महात्मे आहेत की स्नानाच्या अगोदरही काकडा केल्यानंतर महाराज वारकरी त्या ठिकाणी भोजन करू शकतात त्याचं कारण हे आहे की शतंविवाह भोक्तव्यम पुढे वर्णन करतात सहस्रम स्नानाचर्य 100 काम हजारो काम महाराज बाजूला ठेवावं आणि अगोदर महाराज चंद्रभागेचं स्नान करावं ते म्हणाल का करावं महाराज या चंद्रभागेमध्ये जर आपण स्नान केलं तर किती महाराज फल आपल्याला प्राप्त होतं वर्णननाथ महाराज करतात की जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत महाराज सर्वच ठिकाणी तुम्हालाही जाता येत नाही मलाही जाता येत मग सर्वांचं आपलं वकीलपत्र घेऊन तुकोबरायांनी वर्णन केलेलं अवगीत तीर्थे गळते कवेळा चंद्रभागा डोळा देखलिया नुसतं चंद्रभागेला महाराज डोळ्याने जरी पाहिलं महाराज स्नान केलं तर विशेष फल आहे शिवनाथ महाराज याच्याही पुढे जाऊन वर्णन करतात एका चंद्रभागेच्या स्नानामध्ये महाराज त्या ठिकाणी एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा एक तीर्थ कोटी कोटी एक वेळा एक तीर्थ कोटी कोटी वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया नाथ महाराज वर्णन करतात नुसतं एकच तीर्थ नाही महाराज एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा भाग्यवान तुम्ही सर्व मंडळी आहात महाराज की ज्यांना 7 दिवस चंद्रभागेचं स्नान घडलं विचार करा की एक वेळेला जर स्नान केलं तर कोटी तीर्थाचं फल आहे आता तुम्ही किती स्नान केलं ज्याचा त्याचा विषय महाराज विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून वर्णनच तुकोबरायाने केलेले सर्वोत्तम तीर्थ क्षेत्राणी देव शास्त्राने अभाव निवडिला की जगतामध्ये किती तीर्थ असतील क्षेत्र असतील महाराज की पंढरी क्षेत्रच तुम्ही का सर्वांनी महाराजांनी निवडलेले महाराज त्याचं कारणच हे आहे की जगतामध्ये किती काही ठिकाणी तीर्थ असेल तर क्षेत्र नाही काही ठिकाणी क्षेत्र असेल तर तीर्थ नाही महाराज काही ठिकाणी तीर्थही नाही आणि क्षेत्रही नाही आमच्या पंढरपूर परिसरात सांगतो महाराज
की मोडलीम हे तीर्थायिका क्षेत्र आहे तर सर्वांना ज्ञात नसेल की मोडलीमला तीर्थही म्हणता येत नाही आणि क्षेत्रही म्हणता येत नाही. आता जवळच असेल आरण जे आहे महाराज, आरण हे तीर्थायिका क्षेत्र आहे, पण तुम्ही म्हणाल तुला कशासाठी उभा केलेला आहे की वर्णन शास्त्रामध्ये आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे की तीर्थ याला म्हणतात की ज्या ठिकाणी अखंड गंगेचं, मग इंद्रायणी असेल, चंद्रभागा असेल, गोदावरी माता असेल, की अखंड वास्तव्य त्या ठिकाणी गंगा वाहते, मला त्याला तीर्थ म्हणतात. आणि क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताचं किंवा संतांचं वास्तव्य, त्याला क्षेत्र म्हणावं. विठ्ठला विठाला 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 विठाला. भाग्यवान आहे तुकोबराय, आपला स्वानुभव त्या ठिकाणी सांगतात. मी सर्व तीर्थयात्रा केलेली आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पायी, तीर्थयात्रे जाय चुकू नको. किंवा तीर्थवळीमध्ये वर्णन केलेलं, भूतळीचे तीर्थ पाहिले नयनी, की नामदेवरायाच्या अवतारामध्ये तुकोबराय म्हणतात मी सर्व जगतामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे पाहिले महाराज, परंतु वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. की पंढरी क्षेत्राचं जे महाराज महिमान आहे तुकोबराय म्हणतात की सर्वच आपण कसे आहोत महाराज त्या ठिकाणी कीर्तनकार सहित अनाथ आहोत. तुकोबरायांचं प्रमाण आहे महाराज, तू कामाने आमा अनाथाकार रे, तू कामाने आमा अनाथाकार रे, गमने आमा अनाथाकार रे, तू गमने आमा अनाथाकार. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीरा, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीरा, ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीरा. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्हाला आता, कारण हे पंढरी क्षेत्रच भगवंताने याच्यासाठी निर्माण केलेलं आहे की सर्वच आपण सर्वांना महाराज कीर्तनकारा सहित ऐकणाऱ्या सहित अनुभव आला. कोरोनाच्या काळामध्ये सर्वच आपण नव्हते, तुम्ही आणत की ज्याला ज्याला कोरोना झालाय महाराज त्या ठिकाणी पत्नी जवळ येत नव्हती, मुलगा नाही, आई नाही, बाप नाही महाराज, की सर्व तुकोबरायांचे जे 400 वर्षाचे पूर्वीचे शब्द होते महाराज त्या ठिकाणी, कोळो हिलांत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती, सर्वांना महाराज त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. परंतु त्याही काळामध्ये आमच्या पंढरी क्षेत्रामध्ये महाराज, जगतामध्ये कुठं असेल माहित नाही, परंतु पंढरी क्षेत्रामध्ये महाराज कोरोनाच्याही काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जे नियम आहेत महाराज, मग तुकाराम मंदिर असेल, माऊलीचं मंदिर असेल, त्या ठिकाणी नामदेवरायचं असेल महाराज, जे काही प्रामुख्याने जे नियम आहेत महाराज ते या पंढरी क्षेत्रामध्ये चालू होते. विठ्ठला विठाला 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 विठाला. तर वर्णन करताना आमची जुनी महाराज मंडळी सांगायची की पंढरी क्षेत्रामध्ये 3 गोष्टी रोज आहेत महाराज. रोज पंढरी क्षेत्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आहे, रोज त्या ठिकाणी होळी आहे आणि टाळी आहे, की भगवान पांडुरंगाला रोज पंढरी क्षेत्रामध्ये महाराज पूर्ण असणारा पुरणपोळीचा नैवेद्य आहे. रोज पंढरीमध्ये कोणताही मठ असो महाराज, वास्कराचा असो, दिवकराचा असो किंवा आजरीकराचा असो, कोणत्याही मठामध्ये टाळ रोज वाजल्याशिवाय राहतच नाही महाराज. आणि होळी म्हणजे रोज या जगताचा नियमच आहे महाराज. या लोकांचं नावच काय, मृत्यू लोक आहे. यत्कृतकं तत् अनित्यम शास्त्र सांगतं महाराज की जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होणार आहे, म्हणून रोज पंढरीमध्ये त्या ठिकाणी पोळी आहे, होळी आणि त्या ठिकाणी टाळी आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. कसा आनंद आपल्याला भोगायचा आहे महाराज, तो आनंद भोगत असताना तुकोबराय म्हणतात की आम्ही या ठिकाणी साधना केलेली आहे. आणि ते काय साधन आहे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धरला कृष्णमानी, ओ कंठी धरला कृष्णमानी, ओ कंठी धरला कृष्णमाने, कंठी धरला कृष्णमाने, कंठी धरला कृष्णमानी, कंठी धरला कृष्ण
कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश. तुकोबराय वर्णन करतात की मी आमच्या जीवनामध्ये महाराज जी साधना केलेली याला काही मर्यादा नाही. आपण माऊलींना जर विचारलं की भगवत प्राप्तीसाठी कधीपासून साधना आहे, माऊली वर्णन करतात माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. विशेषण माऊलींनी दिलेलं आहे महाराज. ही जी साधना आहे आमच्यासारखी बुद्धीची फवारी मारणारी महाराज सांगतात रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सव ही अलीकडची महाराज सामान्य जीवाची बुद्धीची फवारी आहेत. परंतु माऊली सारखे तुकोबराय सारखे महात्मे वर्णन करतात की आमची जी सेवा आहे महाराज त्या ठिकाणी एकाच जन्मातली नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सेवेला अत्यंत महत्व आहे. आणि भगवान गीतेमध्ये वर्णन करतात यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना. की जी पूर्वजांनी सेवा केलेली आहे महाराज इथ वडील जे जे करती दयाना मधर्म ठेविती. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज की जो धर्माचं रक्षण करतो धर्मशास्त्रही त्या ठिकाणी वर्णन करतं धर्मो रक्षति रक्षतः. किंवा भगवंताचा अवतारच जर आपल्याला पाहायचा झाला तर वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळेशी भक्तजना. की भगवंताचाही अवतार याच्यासाठीच आहे महाराज. आपला विषय चालू आहे या महात्म्यांची जी सेवा आहे. जनाबाईंना विचारा महाराज की नामदेवरायाची सेवा किती 2 चातुर्मास 1 चातुर्मास तपपूर्ती नाही महाराज. की नामदेव महाराजांची जी सेवा आहे आमच्या जनाबाई सांगतात चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावून उभी ती जनी. 4 युगामध्ये महाराज ज्या ज्यावेळी भगवंताने अवतार घेतले तुकोबराय म्हणतात जे जे घेतले अवतार तुका त्यांचे बरोबर. सत्ययुग पहा महाराज की सत्ययुगामध्ये भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. त्याही अवतारामध्ये आमची नामदेव महाराज असतील तुकोबराय असतील महाराज की अखंड प्रल्हाद महाराजांच्या रूपाने अखंड चिंतन महाराज. दुसरा विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडे जनधान माता पिता बोला. नावडे जनधान माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता. की प्रल्हाद महर्षींनी सत्ययुगामध्ये महाराज सर्वस्वच भगवंताला अर्पण केलं. त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रोणम त्वमेव सर्व मम देव देव. सर्वच काय तुकोबराय वर्णन करतात त्याप्रमाणे विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल विठ्ठल भगिनी. माये बाप चुलता. विठ्ठल भगिनी आणि व्रत. विठ्ठल चाड नाही गोप. दुःखावर आता नाही दुसरे. विठ्ठल माये बाप चुलता. विठ्ठल भगिनी आणि व्रत. विठ्ठल नाही गोप. तुकोबराय वर्णन करतात की सर्वस्वच प्रल्हाद महर्षीने भगवंताला अर्पण केलं होतं महाराज. विठ्ठल माय बाप चुलता किंवा कृष्ण माझी माता
कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आणि प्रल्हाद महाराजांचं जे भजन होतं महाराज आपल्यासारखं मर्यादित नाही, 7 ते 9 8 ते 10 नाही महाराज. की महात्म्यांचं जे चिंतन असतं महाराज, सदा नाम घोष करू हरिकथा, का समाधान दिन आपलं? रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाती धंदा दिन रजनी हाती धंदा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे की प्रल्हाद महर्षीचे चिंतन होतं महाराज अखंड त्या ठिकाणी. दीनरजनी किंवा अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, अखंड नारायण नाव होतं महाराज. श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण. काय म्हणतील का हो, नारायण नावाचा जप केल्यानंतर आम्हाला फल काय? कारण फलाशिवाय महाराज प्रवृत्तीच होत नाही कलियुगामध्ये. प्रयोजनम नानुदिश्य न मंदोपी प्रवर्त. त्यावर चला म्हणाली सप्ताह चालू आहे पंढरी क्षेत्रामध्ये मंदिरामध्ये तुकोबरायच्या. येतो परंतु त्या महामूर्खाला सांगावं लागतं जे फल तुला गावामध्ये आयुष्यभर प्राप्त होत नाही महाराज. आणि पहा आता यावर्षी सोडा वेळ तुमची निघून गेलेली आहे, आता गावाकडे गेल्यावर पहा महाराज, सप्त्याला येत असतानाही सर्वांनी टाळकरी ऐकणारे सर्वांनी वजन करा आणि काला झाल्यानंतरही वजन करा महाराज. 4-5 किलो वजन तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण नामदेवरायांनी वरदानच वारकऱ्यांना दिलेले आहे महाराज. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. नित्य शब्द नामदेवरायांनी वापरलेला आहे महाराज, की वारकऱ्यांना नित्य नाम नेहमी दिवाळी आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या महामूर्खांनी माळी काढलेले आहेत यांच्या नशिबाला नित्य शिमगानाम रोज त्या ठिकाणी दुःख आहे. विठ्ठला मग आपल्याला जीवनामध्ये दुःख असावं का त्या ठिकाणी शिमगा असं वाटतो का दिवाळी महाराज? रोज प्रत्येकाला कीर्तन करायला जर आनंद पाहिजे सुख पाहिजे तुम्ही आम्ही काय महाराज, की त्याचं कारणच हे आहे महाराज वर्णन केलेलं आहे की नारायण नावाचा अखंड जर जप केला तर माऊलीने त्याचं फल सांगितलेलं आहे महाराज. त्या ठिकाणी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या मुक्ती मुक्ती चारी मुक्ती मुक्ती चारी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण माऊली करतात की नारायण नावाचा अखंड जर आपण जप केला तर काय साध्य प्राप्त होईल? नारायण हरी समोर पहा समोर नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या भुक्ती नाम सर्व भोग महाराज. ज्याला जे पाहिजे ते पंढरी क्षेत्राचा महिमाचा श्री महाराज. जे जया पाहिजे ते आहे रे सर्वांना त्या ठिकाणी हा परमात्मा महाराज आनंद समाधान देणार आहे. की आपला विषय चालू आहे की प्रल्हाद महर्षी अखंड त्या ठिकाणी चिंतन करायचे. पुन्हा साध्य बदललेलं आहे त्रेतायुगामध्ये. त्रेतायाम जतो काही की त्रेतायुगामध्ये आमचे त्या ठिकाणी अंगद महाराज अखंड भगवंताची सेवा करण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजा राम पतित पावन श्री अखंड चिंतन महाराज अंगद महाराजांचं. दुसरा विशेष त्या ठिकाणी नाही. पुन्हा द्वापार युगामध्ये साधन बदललेले साध्य परमात्मा तोच आहे. द्वापरे परिचर्यायाम व्यासमहर्षी सांगतात की द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीचं काय साधन होतं महाराज? परिचर्या म्हणजे पूजा करणं महाराज.
आणि भक्तिशास्त्र सांगतं कशी पूजा करावी. यथा देहे तथा देवे किंवा नात्राय वर्णन करतात. शंखचक्र गदा धरू काशी सुरंग पितांबरू चरणे ब्रिदाचा तो धरू असुरावरी काढे तशी. ही जी महात्म्याने जी पूजा केलेली आहे महाराज, किंवा तुकोबराय सांगतात कास याने पूजा करू किशी राजा हाची संध्या माझा पिढी आता उदके ना अनुतरी स्वरूपही तुझी ही माझी काय विची देवा सर्व अभंग पाहून घ्या. म्हणजे द्वापार युगामध्ये पुन्हा साधन बदललेले साध्य परमात्मा तोच आहे. आणि कलियुगामध्ये महाराज कलवतर हरी कीर्तनात या महात्म्याने महाराज त्या ठिकाणी त्रेतायुग असो द्वापार युग असो महाराज, की द्वापार युगामध्ये आमच्या नामदेव महाराजांनी या उद्धव महाराजांच्या रूपाने अखंड चिंतन महाराज हरे कृष्ण 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 हरे हरे अखंड चिंतन महाराज, की द्वापार युगामध्ये उद्धव महाराजांनी एवढं चिंतन केलेलं. आणि कलियुगामध्ये तर नामदेवरायांचं ब्रीदच आहे महाराज. त्या ठिकाणी धन्य जगी तोची हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरी वाचे. किंवा तुकोबराय म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा प्रेम चंदनाचे प्रेम धरिला होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा होय अंग हरि रूपा कीर्तन की कलियुगामध्ये सर्व अधिकार सेवेचे साधन आहे ती तुकोबराय वर्णन करतात. की आम्ही या भगवत प्राप्तीसाठी जे साधन केलेलं आहे कंठी दरीला कृष्णमणी, की हा कृष्णमणी आम्ही कंठामध्ये धारण केला महाराज. आणि ज्या ज्या महात्म्याने हा कृष्णमणी किंवा राममणी धारण केलेलं आहे, रत्न जे धारण केलेलं आहे, की त्रेतायुगामध्ये वर्णन केलेलं आहे. की हनुमंतरायाने महाराज रामरत्नमहम जाणे, की त्रेतायुगामध्ये रामरत्न महाराज आमच्या हनुमंतरायाच्या कंठामध्ये अखंड दुसरा विषयच नाही. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम अखंड चिंतन महाराज. की एवढं चिंतन हनुमंतरायाने केलं महाराज. तुकोबरायासारखे महात्मे हनुमंतरायाला म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुबटा. एवढा अधिकार ज्यांना प्राप्त झालेले की थोडक्यामध्ये की असा जो कृष्णमणी आहे महाराज, तुकोबराय म्हणतात आम्ही कंठामध्ये धारण केला. आणि ते साधन केल्यानंतर आम्हाला साध्य काय प्राप्त झालं. अवघा जनी प्रकाश. सर्व ठिकाणी महाराज जो वेदाचा सिद्धांत आहे सर्वम खलविदम ब्रह्म, की अवघा म्हणजे महाराज वाङ्मयामध्ये महाराज असे काही शब्द आहेत की अवघा असेल महाराज बहुत असेल हे शब्दाचं चिंतन केलं महाराज. संतांची वाणीच अशी असते महाराज. त्यांना त्या ठिकाणी चिंतन जेवढं केलं एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत, की अवघा जनी प्रकाश प्रकाश नाम ज्ञान रूपता महाराज. आणि या भगवंताचं ज्ञान जगतामध्ये ज्ञान देणारे देवता जर कोण असतील महाराज, की पहिले जगद्गुरु वर्णन केलेलं आहे व्यासमर्षिणी गीतेमध्ये, की पहिले जगद्गुरु कोण आहेत महाराज. वसुदेव सुतं देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम. की पहिले जगद्गुरु जर कोण असतील तर आमचे त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण आहेत. की वारकरी संप्रदायामध्ये दुसरे जगद्गुरु आपल्याला लाभलेले आहेत भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य. त्यांचे वर्णन करताना तुकोबराय गाथ्यामध्ये म्हणतात तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य, की असे जगद्गुरु शंकराचार्य दुसरे जगद्गुरु आहेत. आणि तिसरे जगद्गुरु जर आपल्याला कोण लाभले असतील तर जगद्गुरु तुका अवतारणा मयाचा संप्रदाय सकळाचा इथून ते तुकोबराय आपला स्वानुभव सांगतात. की आम्ही साधना करताना काय केलेलं आहे की अवघा जने प्रकाश, की तो परमात्मा महाराज कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य ज्ञान त्या भगवंताकडे आहे. किंवा त्या भगवंताचं सामर्थ्य जर आपण पाहायचं झालं गीतेमध्ये वर्णन केले गतिर्वरदा प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. की केवढं सामर्थ्य आहे महाराज. कोणतं युग असो, सत्ययुग असो त्रेतायुग असो
द्वापार युग असो आणि कलियुग असो महाराज, की प्रत्येक युगामध्ये या भगवंताची सत्ता आहे महाराज. ज्याने ज्याने मानली नाही सर्वांना ज्ञात आहे. सत्ययुगामध्ये महाराज त्या हिरण्यकश्यपूने भगवंताची सत्ता मानली नाही. त्याचं ब्रीद वाक्यच होतं महाराज, की तो हिरण्यकश्यपू म्हणायचा काय करा, नाव घेऊन दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. परंतु भगवंताने महाराज अशी काही लीला केली, या भगवंताचं सर्वच काही आश्चर्य आहे महाराज. की गाथ्यामध्ये जर पाहिलं तर महाराज 3 प्रकाराने अभंग केलेले दिसून येतात. शास्त्राच्या दृष्टीने पाहिलं महाराज, जगतामध्ये किती प्रकार आहेत? 4 प्रकारचे लोक आहेत. त्यामध्ये काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही जिज्ञासू आणि काही मुक्त आहेत. संतांच्या दृष्टीने जगतामध्ये 3 प्रकारचे लोक संतांनी केलेले आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. त्यामध्ये काही रजगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत, काही सत्वगुणी आहेत. हा हिरण्यकश्यप जो होता महाराज, त्या ठिकाणी त्या काळामध्ये तमोगुणी म्हणावं लागेल महाराज. तो देवाचं नावच घेऊ देत नव्हता. मग भगवंताने अशी लीला केली महाराज, माऊली वर्णन करतात. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला सत्वर उच्चार उद्धवला झाला कृष्णाला उद्धवला झाला कृष्णाला उद्धवला कृष्णदादा उद्धवला झाला कृष्णदादा कृष्णदादा उद्धवला झाला कृष्णदादा हरिमुखे माना 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 की भगवंताचं सामर्थ्यच असे महाराज. त्याच्याच कुलामध्ये माऊली वर्णन करतात. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला सर्वांना चरित्र ज्ञात आहे, की म्हणजे सत्ययुगामध्ये भगवंताची सत्ता आहे. त्या ठिकाणी प्रकाश ज्ञानरूप देवता आहे. त्यानंतर त्रेतायुगामध्ये महाराज सत्ता मानली नाही भगवंताची कोणी, की सर्व सामर्थ्यवान रावण जरी असला महाराज तुकोबराय म्हणतात, त्या रावणाने भगवंताची सत्ता मानली नाही. काय फल त्याला प्राप्त झालं महाराज? सत्ता न मानी रावण त्याचे केले निसंतान, की रावणाचा वंशच महाराज भगवंतांनी ठेवला नाही. त्यानंतर द्वापार युगामध्ये कंसाने भगवंताची सत्ता मानली नाही, की त्याही कुलामध्ये सर्वांना ज्ञात आहे महाराज. पुढे आपण वेळ राहिली तर चिंतन करू, की कंसालाही महाराज सर्वच ठिकाणी भगवंताने दर्शन दिलेलं आहे. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिताये, की म्हणजे द्वापार युगामध्ये भगवंताची सत्ता आहे. आणि कलियुगामध्ये तो परमात्मा जो आहे महाराज, की जसा द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या रीतीने चिंतन करायचं सुंदर आहे. सत्ययुगामध्ये परमात्मा आमचा सुंदर आहे, त्रेतायुगामध्ये सुंदर आहे, द्वापार युगामध्ये आहे सुंदर आणि कलियुगामध्ये सुंदर आहे. नाथराय वर्णन करतात की सत्ययुगामध्ये परमात्मा किती सुंदर आहे महाराज, की वामन परमात्मा आपण भाद्रपद शुद्ध त्या ठिकाणी द्वादशी दिवशी जो वामन परमात्म्याचा अवतार आहे, जाणे जाणे जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाविटे पाय धरिले, की सत्ययुगामध्ये परमात्मा सुंदर आहे. पुन्हा त्रेतायुगामध्ये कसं आहे नाथराय सांगतात, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौशल्या जननी गीती गाय. त्रेतायुगामध्ये आमचा परमात्मा सुंदर आहे. द्वापार युगामध्ये पाहिला नाथराय सांगतात, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळता, ती द्वापार युगामध्ये सुंदर आहे. पुन्हा कलियुगामध्ये कसं आहे आमचे नाथराय सांगतात, सुंदर ते ध्यान चंद्रभागेत सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभे आसे कुंडलिका पाठी सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी सुंदर ते ध्यान
वर्णन करतात की जसा परमात्मा सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये सुंदर आहे, तसाच या कलियुगामध्ये कसा आहे महाराज. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे अशी. महाराज कोणत्याही वेळेला जा, काकड्याच्या वेळेला जा, पंढरी क्षेत्रामध्ये जा, दुपारतीला जा, सकाळी त्या ठिकाणी पुन्हा नैवेद्याच्या वेळेला जा, की ज्या ज्या वेळी भगवंताचं रूप पाहिलं महाराज त्या ठिकाणी सावळा, त्या ठिकाणी सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी, असा परमात्मा असल्यावर तुकोबराय म्हणतात की असा सर्वगुण संपन्न असणारा जो परमात्मा आहे, या जगतामध्ये त्या भगवंताचं सामर्थ्य आहे. तुकोबराय म्हणतात अवघा जने प्रकाश. आणि त्या भगवंताची एकदा प्राप्ती झाल्यानंतर आम्ही काय करू, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका सममा, वैष्णवनिका सममा, काला वाटू एकामेका, काला वाटू एकामेका, वैष्णवनिका सममा, वैष्णवनिका सममा, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. तुकोबराय वर्णन करतात काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. मी सुरुवातीला सांगून गेलो की या अभंगामध्ये काल्याचा अधिकारी, काल्याचा विषय आणि काल्याचं फल वर्णन करतात. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की वैष्णवनिका संभ्रम. काल्याचा अधिकारी जो कोण असेल महाराज, की जो निका वैष्णव, आता पण निके आहेत का सखे आहेत भगवंतालाच माहित नाही, की माऊलीपासून निळोबरापर्यंत जेवढे काही संत महात्मे झालेले आहेत महाराज, की या महात्म्यांची निष्काम सेवा आहे. वैष्णवनिका संभ्रम. तुकोबराय म्हणतात की असे अधिकारी महात्मे जर असतील तर काय करतील. काला वाटू एकमेका. तो काल्याचा प्रसाद महाराज सर्वांना देतात. आणि काल्याचं चिंतन करायचं झालं, आज काल्याचाच प्रसंग आहे, की अहो भगवंतालाही भगवंताचे अनंत जरी अवतार असले, सर्वांना ज्ञात आहे की सर्वांना माहीत असणारे 10 अवतार आहेत. त्या अवतारामध्ये पूर्ण अवतार पाहिलं महाराज. नरसिंह अवतार पहा, त्या नरसिंह अवतारामध्ये भगवंताला काला करता आला नाही का, तुमच्या इकडे केलाय नाही. वामन अवतार पहा, तोही पूर्ण अवतार आहे. त्याही अवतारामध्ये वामन पुराण पहा, त्याही अवतारामध्ये भगवंताने काला केलेला नाही. पुढचा अवतार आहे परशुराम अवतार पहा, वामन परशुराम अवतार पहा, की परशुराम अवतार पूर्ण आहे, परंतु त्याही अवतारामध्ये भगवंताला महाराज काला करता आला नाही. त्याच्यानंतर पुढचा अवतार भगवंताचा आहे राम अवतार महाराज, पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण. कोणतेही रामायण पहा, अध्यात्म रामायण पहा, तुळशी रामायण पहा, वाल्मिकी रामायण पहा महाराज, की कोणत्याही रामायणामध्ये भगवंताने काला केला असं तुम्हाला ऐकायला का पाहिलं, तुम्ही ऐकलंय. त्याचं कारणच आहे हा कृष्ण जो अवतार आहे, गर्गसंहितेमध्ये वर्णन केलेले अवताराचं, भगवंताचे अनेक अवतार आहेत. अंश अवतार आहे, अंश आहे, आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम. जो परिपूर्णतम अवतार आहे महाराज गोपालकृष्णाचा महाराज, की या अवतारामध्ये भगवंताने चरित्रही केलेलं आहे, पवाडीही केलेले आहेत आणि लीलाही केलेले आहेत महाराज. त्या प्रसंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात की काल्याचा प्रसंग जो आहे महाराज, की केवळ कृष्ण अवतारामध्ये तोही परमात्म्याला एकदाच करता आला. विठ्ठल विठ्ठल. की भागवतामध्ये पहा, त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की यमुनेच्या वाळवंटामध्येच भगवंताने एकच वेळेला काला केलेला आहे. 2 गोष्टी अपूर्वत या कृष्ण अवतारामध्ये आहेत, की कालाही भगवंताने कृष्ण अवतारच केलेला आहे आणि रासलीलाही भगवंताने केवळ कृष्ण अवतारामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय वर्णन करतात तो काल्याचा प्रसाद जो आहे, काला वाटू एकमेका, की काल्याचं वर्णन करताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकाराने काला केलेला आहे. काय म्हणतील का हो 3च का, 2 नाही, 4 नाही, 1 नाही, तर जे शरीर आपल्याला प्राप्त झालेले 3 प्रकारचे शरीर आहे. दिसणारं जे शरीर आहे त्याला शास्त्रामध्ये स्थूल शरीर म्हणतात. या स्थूल शरीराची शुद्धी कोणत्या काल्याने होते तुकोबराय म्हणतात, उपजोन या पुढती काला
खाऊ दही भात, दही भाताचा काला खाल्ल्यानंतर जे स्थूल शरीर आहे ते पवित्र होतं. त्यानंतर दुसरं शरीर विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये वर्णन करतात. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकर्मण सार या सूक्ष्म शरीर जे आहे, कोणी 16 तत्वाचं कोणी 17 तत्वाचं मानतात महाराज. तेही सूक्ष्म शरीर कोणत्या काल्याने पवित्र होतं तुकोबराय म्हणतात. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, की भगवंताचं नामसंकीर्तन केल्यानंतर महाराज त्या गवळणीने महाराज की जो काल्याचा प्रसंग आहे महाराज, किंवा भक्ती करण्यासाठी नारद महर्षी सांगतात की आपल्याला भक्ती जर करायची असेल कोणासारखी करावी, यथा व्रज गोपिकाणाम. त्या गोपिकेने जे भगवंताची भक्ती केली महाराज, त्या गोपिकेने हरीला पाहिलं महाराज, आणि पाहिल्याबरोबर तुकोबराय म्हणतात काय अवस्था तिची झाली महाराज. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. वित्त विचार पारवित्त विसरले कैची जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. तुकोबराय म्हणतात त्या गवळणीने भगवंताला पाहिलं मला. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरली आता कैची जाऊ घरा. नोही बरा लौकिक विषय आपला चालू आहे की जे सूक्ष्म शरीर आहे ते हरिनामाच्या कालाने पवित्र होतं, आणि तिसरं शरीर जे आहे या सूक्ष्म शरीराच्या आत त्याला म्हणतात कारण शरीर. ते अज्ञान केव्हा जातं तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे काला कोठे अबीर देखील, आणि तेही काला होण्याचं स्थळ जर कोणतं असेल तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी उठा उठी अभिमान जायाईशे तळ कोणा, देया पंढरीशी घडे कळा पादरो लोकरे, उठा उठा अभिमान ऐसे तळ कोणा, देया पंढरी तळाले पादरो रोकडे. तुकोबराय प्रतिज्ञापूर्वक वर्णन करतात की पंढरी क्षेत्रच असं आहे महाराज, केवढाही असो महाराज. इतर जर तीर्थयात्रा केली तर निळोबराय सांगतात काय फल प्राप्त होतं. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या न पोत्यो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव आली आडफाटा, योगाभ्यासी सिद्धी रोदिता ती वाटावो. की अभिमान त्या ठिकाणी प्राप्त होतो तीर्थयात्रा केलेल्याचा. परंतु तुकोबराय म्हणतात एकमेव पंढरी क्षेत्र असं आहे की उठा उठी अभिमान जायायशे स्थळ कोण, ते या पंढरीची गडी खळा पाजर रोकडी, नेत्री अश्रूची आधारा कोठे रोमांच शरीरा. तुका म्हणे काला कोठे अवेद देखील आपला विषय चालू आहे. जे कारण शरीर नाम जे अज्ञान आहे ते अज्ञान केव्हा जाईल महाराज त्या ठिकाणी की भगवंताचं नामसंकीर्तन केल्यानंतर, किंवा तुकोबराय म्हणतात जीव हा शिवरूपाला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आनंद भेटतो. तुकोबराय म्हणतात तोच प्रसाद देत असताना आम्ही काय करू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, आणि अजून अपूर्वता काल्याची आहे महाराज की हा काल्याचा प्रसाद स्वर्गामध्ये मिळत नाही, वैकुंठामध्ये नाही, कैलासामध्ये नाही. तुकोबराय म्हणतात वैकुंठी तो ऐशे नाही. किती कवळ काही काल्याचे कवळ नाम घासही महाराज त्या ठिकाणी वैकुंठामध्ये नाही. आपल्याला का प्राप्त होतो महाराज, सर्व संतांची आपल्यावर कृपा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही काय करू. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम, आणि असे अधिकारी जे वैष्णव आहेत हे अधिकारी वैष्णव त्या ठिकाणी काल्याचे अधिकारी आहेत. याचा विषय जर काय असेल तर कंठी दरीला कृष्ण म्हणे काल्याचा विषय आहे. फल काय आहे, काला हा फल आहे. आणि तो प्रसाद सेवन करत असताना महाराज म्हणतात आम्ही काय लीला करू महाराज. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे भू वाकुल वाकुलिया ब्रह्मदिका, वाकुलिया ब्रह्मदिका, वाकुलिया
ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका किंवा त्या ठिकाणी वैष्णवांचं महात्म्य वर्णन करताना म्हणतात की वाकोलिया ब्रह्मादिका, की आम्ही जे वैष्णव आहेत की ब्रह्मादिकालाही काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त होत नसल्यामुळं वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, की अशा लोकांनाही त्या ठिकाणी स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये कैलासामध्ये प्राप्त होत नसल्यामुळं उत्तम भोग त्या ठिकाणी ती भोगत जरी असले तरी महाराज काल्याचा प्रसाद त्यांना नाही. मग आम्ही वैष्णव कसे आहेत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन. तुका माने भो मंडळी तुका माने भो तुका माने हो मंडळी तुका माने हो मंडळी तुका माने भो मंडळी तुका माने भो मंडळी तुका माने हो मंडळी तुका माने हो मंडळी आम्ही बळवीर गाडे आम्ही बळवीर गाडे वीर गाडे आम्ही बळे वीर गाडे आम्ही बळे वीर गाडे कालवाडू एकमेका कालवाडू एकमेका आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे कालवाडू एकमेका कालवाडू एकमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. शेवटी महत्वाचा सिद्धांत तुकोबराय सांगतात की या भूमंडळावर आम्ही जे वैष्णव आहोत कसे आहेत आम्ही बळी वीरगाडे, तीन विशेषणं तुकोबरायांनी दिली आहेत. आम्ही बलवान आहोत, वीर आहेत आणि त्या ठिकाणी विशेष या सर्व याच्यामध्ये की भगवंतापेक्षाही सामर्थ्य आमच्या संतांचं जास्त असल्यामुळं बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षड उर्मिचा मार. आणि तुकोबराय म्हणतात जी गोष्ट महाराज भगवंताला करता आली नाही, हा देह घेऊन भगवंताला वैकुंठाला जाता आलं नाही महाराज, तोच देह महाराज जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तणु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकाशी. अलौकिक महिमा महाराज तुकोबरायांचा असल्यामुळं तुकोबराय म्हणतात की अशी साधना आम्ही केल्यामुळं काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम यथाशक्ती यथामती. हा काल आपण अभंगाचा विचार धावता केलेला आहे की अजूनही थोड्या वेळ 10-15 मिनिटांमध्ये भगवंताचं चरित्र वर्णन करायचंय. एकदा सर्वांनीच प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबार कुमार जय जय बोला पुंडली जय
उच्चारावे केले केलेले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. चरित ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. तुकोबराय वर्णन करतात की काल्याचा प्रसंग वर्णन करत असताना आपल्या संप्रदायामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवंताने चरित्र केलेले महाराज त्याचा फक्त उच्चार करायचा. भगवंताने मथुरेमध्ये चरित्र केलेले, वृंदावनामध्ये आहे, द्वारकेमध्ये आहे, परंतु तुकोबरायचे शब्द आहेत की गोकुळ हे क्षेत्र तीर्थच असं आहे महाराज त्या ठिकाणी, की आपल्याला आनंद सुख जर पाहिजे असेल तर काय करा त्या ठिकाणी, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. आजही जाऊन आपण पहा महाराज की गोकुळामध्ये जो सत्वगुण आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही महाराज. आजही पहा महाराष्ट्रामध्ये आल्याबरोबर आपल्याला दर्शन जर कशाचं होत असेल अगोदर त्या ठिकाणी निषिद्ध कर्माचं आपल्याला दर्शन होतं महाराज. आजही गोकुळामध्ये वृंदावनामध्ये जाऊन पहा सर्व सत्वगुणी त्या ठिकाणी, रजोगुणी तमगुणी आहार नाही, सर्व सत्वगुण प्रधान आहे महाराज. त्याचं कारण अशी आहे की गोकुळ क्षेत्रच तुकोबरायचे वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, की भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले महाराज. आणि झाल्यानंतर भगवंतांनी महाराज इतरही भगवंताचे अवतार आहे, परंतु 3 गोष्टी या अवतारामध्ये प्रामुख्याने आहेत. तुकोबराय म्हणतात त्या अवतारामध्ये काय काय केलं भगवंताने महाराज त्या ठिकाणी. दशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीताही. 2 प्रकारचे चरित्र वर्णन संत महात्मे आपल्याला करतात की भगवान रांगू लागले महाराज. रांगत रंगणी किंवा आमचे नामदेवराय सांगतात तळवे तळ हात तिकीट. तळवे तळहात तळहात देखीत, तळवे तळहात तळहात देखीत. गुडघ्याने गुडघ्याने रांगेत, गुडघ्याने गुडघ्याने रांगेत, गुडघ्याने गुडघ्याने रांगेत. तळहात तळहात देखीत, तळहात तळहात देखीत. गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. की भगवंताचं रांगणं पाहत असताना महाराज या भगवंताला पाण्याचे तुम्ही आम्ही सोडा महाराज त्या ठिकाणी की वर्णन संतांनी केलेले की सर्व देवाचे देव असणारे भगवान शंकर यांनाही भगवान कृष्ण परमात्म्याला पाहायचा मोह निर्माण झाला महाराज. आणि भगवंताच्या दर्शनासाठी कैलासाहून थेट महाराज गोकुळामध्ये भगवान त्या ठिकाणी शंकर आलेले आहेत. वेश संन्यासाचा धारण केलेलं आहे महाराज. आणि केल्याबरोबर पाहतात तर महाराज हा परमात्मा पाहिली या वेद लावी पैशी जीवी जडवणे किंवा नामदेवराय सांगतात ह्या कृष्ण परमात्माचा असा आहे महाराज त्या ठिकाणी. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. झालं 10 मिनिटं राहिले तर आळस करू नका. देखी लागे माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या. की भगवान शंकर वैकुंठावरून आल्याबरोबर महाराज भिक्षान दे भिक्षा मागितली महाराज. मागितल्याबरोबर आईसाहेबांनी महाराज यशोदा मातेने दाशीला सांगितले भिक्षा पाठवली. आता भगवान शंकरच होते महाराज. ही रजोगुणी तमोगुणी भिक्षा घेणार आहेत का. ती भिक्षा काय महाराज भगवान शंकरांनी अखंड चिंतनामध्ये रममान होणारे महाराज भगवान शंकर अखंड एवढं चिंतन करतात. आमच्या जनाबाई किंवा नात्राय त्या ठिकाणी वर्णन करतात भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. भगवान शंकराचं जे भजन आहे महाराज की तुमच्या आमच्यासारखं वेळेचं बंधन त्या ठिकाणी नाही. भिक्षा मागितल्यानंतर महाराज पुन्हा आई साहेबाला वाटले यांना काही वेगळ्या प्रकारची भिक्षा त्या ठिकाणी पाहिजे की आईसाहेबांनी महाराज त्या ठिकाणी सुवर्णाने भरलेलं मोहराचं ताट पाठवलं महाराज. आता भगवान शंकर महाराज या महात्म्याने महाराज की लंकेचा त्या ठिकाणी सुवर्ण लंका असून त्या ठिकाणी रावणाला दान दिली. या सोन्याचं काय महत्व त्यांना असणार आहे महाराज की भगवंताचा अनादर झालेला हे पाहिल्याबरोबर घरामध्ये महाराज आमचे कन्हैया
एवढे रडू लागले महाराज वर्णन करतात. रडते माझे बाळ ताणे समजाविता राहीना, रडते माझे बाळ ताणे समजाविता राहीना. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना, रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. नाना परी करीतो छंद रडतो हा परी करतो छंद रडतो हा सुंदर नेत्रावा तेव्हा हे बुंद परी हा उगा राही. रडते माझे बाळ ताणे समजाविता राहीना, रडते माझे बाळ ताणे समजाविता राहीना. माझे बाळ ताने समजाविता राहीना, रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना. की भगवान शंकर त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर मला अनादर झालेला आहे पाहिल्याबरोबर. कारण या दोन्ही देवाचं एकत्व एवढं आहे महाराज भगवान शंकर आणि भगवान विष्णूचं, की भक्तिशास्त्र वर्णन करतं. शिवश्चरुदयम विष्णू, विष्णुश्चरुदयम शिवा, किंवा तुकोबराय सांगतात हरिहरा वेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय. एवढं एकत्व असल्यामुळे महाराज की भगवान शंकरांनाही आनंद झालेला आहे. आणि हा परमात्मा महाराज त्या ठिकाणी गोकुळामध्ये लीला करायला सुरुवात केली. तुकोबराय म्हणतात की 3 प्रकारच्या लीला भगवंतांनी गोकुळामध्ये केलेल्या आहेत. गायीन ते लीला चरित्र पवाडी, राखेले सौंगडे सहित गायी. की भगवान चरित्र करू लागल्याबरोबर महाराज लहान लहान गोपाळ पाहिले, आणि पाहिल्याबरोबर गोपाळांची ती अवस्था पाहिली महाराज अत्यंत आशक्त झालेली आहेत. की भगवंतांनी सांगितलं आपल्या या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये एवढं दही दूध असताना तुम्ही एकदम आशक्त का? गोपाळांनी सांगितलं महाराज जेवढं काही दही दूध आहे सर्व मथुरेला जाताना येथे ताकाचे सरोवर, की आमच्या नशिबाला फक्त ताक आलेला आहे. मग भगवंतांनी महाराज द्वापार युगामध्ये पहिली संघटना गोपाळांची निर्माण केली, आणि निर्माण केल्याबरोबर गोपाळांनी विचारलं देवा आता आपल्याला चौरलीला करायची, काय त्या ठिकाणी साधना लागेल? की भगवंतांनी सांगितलं वस्त्रगाळ माती पाहिजे, सराटी पाहिजे, खडी पाहिजे, आणि एक काठी. 4 पदार्थ भगवंतांनी सांगितले. की गोपाळाने विचारलं देवा ही काठी कशासाठी? भगवंतांनी सांगितलं आपण लहान लहान 5-6 वर्षाचे बालक आहेत, घरामध्ये गेल्यानंतर महाराज शिंक्यावर दही दूध असणार आहे, या काठीने ती शिंक फोडायचं आणि दही दूध आपण प्राशन करायचं. दुसरा गोपाळ म्हणू लागला देवा ही सराटे कशासाठी? दही दूध खात असताना आपण काही शांत खाणार नाही, की मग आपला गोंधळ झाल्यानंतर गोपिका आपल्याला धरण्यासाठी येतील, मग हे सराटे टाकायचे. आणि सर्वांना ज्ञात आहे सराटा हा काटाच असा आहे महाराज, त्या कसाही टाका फाउंडेशन त्याचं. त्या न्यायाने महाराज मग म्हणाली ठीक आहे. तिसरा गोपाळ म्हणू लागला देवा त्या ठिकाणी आता ही वस्त्रगाळ माती कशासाठी? भगवंताने सांगितलं एखादी गोपिका जर आपल्याला धरण्यासाठी आली तर तिच्या डोळ्यामध्ये ही वस्त्रगाळ माती टाकायची. चौथा गोपाळ म्हणला देवा एखादी गवळण त्या ठिकाणी चष्मा घालून जर आली तर द्वापार युगामध्ये गवळलेलाही चष्मा नव्हता आणि गोपाळालाही चष्मा नव्हता. महाराज विठ्ठला विठाला 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 विठाला. कारण गोपाळ काय पाहत होते महाराज तुकोबराय म्हणतात राजस सकुमार मदनाचा राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा रोपली या कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट. कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट चंदनाची बुटी. द्वापार युगामध्ये सर्वच गोपाळ भगवंताचं रूप पाहत होते महाराज. पाहिली या वेद लावी बैशी जीवी जुडोनी, आणि गवळणी महाराज त्या ठिकाणी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. की अशा अनेक लीला गोकुळामध्ये भगवंताने केल्या महाराज त्या ठिकाणी. काग बगरिठा मारिला बाळपणी, अवघे दैत्य खानी बुडविल्या. अनेक गोपिका त्या ठिकाणी महाराज सर्वांचं मनोरथ. कारण भगवंताचं ब्रीदच आहे की जशी आपण भक्ती करू येथा माम प्रपद्यन्ते तौ तथैव भजाम्यहं. तुका म्हणे येथे पिशी तेथे तैसे अशील. आणि सर्वच गवळणी महाराज आमच्या यशोदा मातेकडे गाराणं घालू लागला. पाहती गवळणी तवती पालती दुधानी
म्हणती नंदाच्या पोरी आजी चोरी केली खरी. आणि अशा अनेक तक्रारी आल्यानंतर महाराज नंदबाबाने सांगितलं, म्हणाले आता वेळ आपली होत आलेली आहे की गोकुळातल्या तुमच्या लीला संपलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे महाराज त्या ठिकाणी, की यमुनेच्या वाळवंटामध्ये काही लीला करायच्या आहेत. महाराज सर्वच गोपाळ आणि गवळणींना घेऊन महाराज त्या लहान लहान सर्व बालकांना घेऊन भगवान यमुनेच्या वाळवंटामध्ये गायी गोपाळ यमुनेच्या तटी हे वर्णन संतांनी केलेलं आहे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तशी धेनू सावळा जगजेठी. सर्व गोपाळांना घेऊन महाराज रोज त्या ठिकाणी भगवान यमुनेच्या वाळवंटामध्ये अनेक प्रकारची हुतुतू हमामा हुंबरी असे खेळ खेळायचे महाराज. आणि अनंत खेळ खेळल्यानंतर एके दिवशी गोपाळ म्हणू लागले, देवा किती वेळ खेळ खेळायचे. म्हणाले आता वेळ आपली संपलेली आहे. खांदीबार पोटी भूक काय. की मग सर्व गोपाळांनी विनंती केल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, आज आपल्याला रोज आपली आपली शिदोरी खात होतो, आज जशी माझी शिदोरी तशी तुमची पाहिजे. माझी आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरोणी आमाय नवनी ताणावे. भगवंतांनी आज्ञा केल्याबरोबर की माऊली त्या ठिकाणी होतीच. महाराज माऊलीने सांगितले, देवा तुमची आमची शिदोरी कशी एकत्र होईल. महाराज रूपकाने माऊली वर्णन करतात घोंगडीच्या रूपाने. देवा तुमची घोंगडी कशी आहे महाराज, शुद्ध सत्व गुणाने विणली रे काणोबा तुझी घोंगडी चांगली. आणि आपल्या सामान्य जीवाची जी घोंगडी आहे महाराज, नरकमुताने भरली रे काणोबा तुझी घोंगडी चांगली. तुकोबराय त्या ठिकाणी होते. तुकोबराय म्हणू लागली, देवा आता वेळ झाल्यामुळं महाराज सर्वच आम्ही त्या ठिकाणी, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळी. की तुकोबरायची आज्ञा झाल्याबरोबर महाराज भगवंतांनी सर्व गोपाळांना आपल्या जवळ बसवलेलं आहे. वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे की भगवान कसे दिसत होते त्या काळामध्ये. महाराज बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्निंगलेषु इष्टन्मध्ये स्वपरिसरोदो हासयन्नर्व विश्वैहि स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बुब्बाल केली. बोला पुंडलिक ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदा श्रीज्ञानदेव तुकाराम. यमुनेच्या वळवंटामध्ये वानदास महाराज वर्णन करतात. खडकी सोडियेला मोठा आजीचा दही गाला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटेतो पाणुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग भगवंताने महाराज त्या ठिकाणी सर्व गोपाळांना, महाराज लहान लहान गोपाळ होते त्यांना अगोदर काला दिलेला आहे. आणि सर्वांचं मनोरथ पूर्ण केल्यानंतर तुकोबराय म्हणतात, याच संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी ज्ञानराज माझा गोपाळा शिलाया वाटी. जो आता प्रसंग त्या ठिकाणी आहे की जो काल्याचा प्रसाद आहे महाराज, हा रजोगुणी नाही आणि तमोगुणी नाही. सर्वांना तुम्ही अधिकारी महात्मे आहेत की सर्व सत्वगुणी आहे महाराज. जी काल्याच्या रूपाने जी लाही आहे ती कशी तुकोबराय म्हणतात, बीज जाळोनी केली लाही आमा जन्म मरण नाही. आणि काल्याचा प्रसादच असा आहे महाराज, लाजे त्याशी नाही वाटा. या परमार्थामध्ये महाराज लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परती. की भगवंताच्या प्राप्तीसाठी महाराज ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्यावर माऊलीने तुकोबरायने वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी. की माऊलींच्या तुकोबरायच्या संगतीमध्ये की पंढरी क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महाराज तीर्थराज असणारं पंढरी क्षेत्र आहे. भाग्यवान तुम्ही सर्वच मंडळी आहे. एवढीच भगवान पांडुरंगाला तुकोबरायांना सर्व संतांना प्रार्थना करू की जी अवस्था तुम्हाला प्राप्त झालेली तीच अवस्था सर्वांना आपल्याला प्राप्त व्हावी, सर्वांना आनंद समाधान प्राप्त व्हावं, एवढीच त्या ठिकाणी भगवंताच्या संतांच्या चरणी प्रार्थना करू. आणि शिवेला या ठिकाणी पूर्वविराम देऊ. यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरुरेव मे नाही यदत्र असौष्ठवम किंचित तन्ममैव गुरुने. यातील का योग्य आहे. वैकुंठवासी श्री गुरु भाऊ महाराज पाटील दाताळकर यांचा आहे. वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब महाराज देवकर यांचा आहे. वैकुंठवासी श्री गुरु माधव महाराज नंदनाथ यांचा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तर आपुल्या बळे नाय मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची करविली तैशी केली कटकट वाकडे के नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले एथ माझे जीवरले पायिक पण तुकाराम 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 तुकाराम. बोला वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव
तुकाराम 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 आ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आप महाराज नाही उच्चार करा क्षमा पराध महाराज तुका मनी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज आज करोनी आरती चक्रपाणी वाळती आज पुराल नवस धन्य काळ हा दिवस पहा पहा सकळ पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराल नवस धन्य काळ भाविक भक्त मंडळींना तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी आज पुराल नवस धन्य काळ हा दिवस मास प्रेमारती गोविंदाचे वाळती धन्य धन्य दल नित्य करते अवलोकन बाळा प्रणानिक मुक्ता वाळती प्रमाण धन्य धन्य दल नित्य करते अवलोकन नामा मने केशवाची जखुने राहिलो तटस्थ धन्य धन्य दल नित्य करते अवलोकन सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नरे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांग सुंदर वडिशेंद्राची कंठे धडके माळ मंगा फळाची जय देव जय पांडवरी मंगलमूर्ती दर्शन मात्र मान सोने मात्र मान रत्न कळहरा तुझ गौरी कुमारा यांना नाचे मोठे कुंकेश्वरा हिरे गढी नमूळ शोभतो मारा रंगोचे नोबरी धरणी घालेला जय देव जय मंगलमूर्ती मात्रे मान सोने मात्रे मान कामना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर भजवर वंदना शरण सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटवाई सदना संकष्टी भावावे निर्माणे रचना दुर्गरज वदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना मूर्ती जय देव योगे 28 वामाने रत्नाई पुंडलीकाचे भेटी प्रमाणया सर्वाये विवाह जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा ब्रह्मेने वल्लावनाई तुझी महाराज देवाने घडे राजे पितांबर गजवलाटी देव गुरुवराटी भेटी गरुडानो मंद बुडराती जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा ब्रह्मेने वल्लावनाई सर्वा भागी तुलागा जय देव आषाढी कार्तिक चंद्रभागे मध्ये विष्णू दर्शन मातृता होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ आई वल्लभ जय देव आरती ज्ञान राधा महाकैवल दिगासे मनोविग्रह आरती ज्ञान राधा लोक ज्ञान जागे आजार रंगा नाव हे ज्ञान आरती ज्ञान राधा महाकैवल दिगासे मनोविग्रह आरती ज्ञान राधा राम जनार्दन पाय भक्त देवे आरती ज्ञान राधा आरती ज्ञान राधा आरती तुकारामा स्वामी सच्चिदानंद मूर्ती पायी भक्त आरती तुकारामा राघवे सागरा दो पाशानंद जैसे भोवानी आरती तुकारामा स्वामी गुरुधामा पायी आदुरिता तुलने शेर माधुकाशी आले चरणी
स्वामी गुरुरामा गजानन पायी दाखया आरती एकनाथ महाराज जगद्गुरु जगन्नाथ एकनाथ नाम महामंत्राचे विद्यार्थी महाराज जगद्गुरु जगन्नाथ एकनाथ नाम घेता हृदय महाराज जगद्गुरु जगन्नाथ काली लोटांगण वंदन चरण प्रेम आलिंगनाने भजना विठ्ठल रखमा ठोपा